नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा आपण एकदा यूट्यूबकडे वळत आहे आणि आपले जे एक्झाम्पल सुरू आहेत. आपलं चालू आहे वर्ग 12वीचं पार्ट 2 मॅथमॅटिक्समधलं एक्सरसाइज 1.1 याच्यामधलं आपल्याला क्वेश्चन नंबर 3 मधले एक्झाम्पल आपले सुरू होते. काही एक्झाम्पल आपण यूट्यूब लाईव्हवरती घेतले आणि परत आपण एकदा यूट्यूब ऑफलाईनवरती लाईव्ह न येता आपण व्हिडिओ अपलोड करणार आहे. तर आजचे आपण एक्झाम्पल पाहणार आहे. त्याच्यामध्ये तर सर्वात पहिले क्वेश्चन नंबर 3 मधला आपला क्वेश्चन असा आहे की डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. म्हणजे दिलेलं जे एक्झाम्पल असते ते एक्झाम्पल वाय इज इक्वल्स टू आणि जे फंक्शन आपल्याला दिलेलं आहे त्या फंक्शनमध्ये आपल्याला कशाने डिफरन्शिएट करायला लागते, एक्सला. तर अशा पद्धतीने आता आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचे आहे. आपलं एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 3 मधला 10वं एक्झाम्पल सुरू आहे. याच्या आधीचे एक्झाम्पल आपण यूट्यूब लाईव्हवरती घेतलेलं आहे, तेवढं एकदा लक्ष देऊन पाहून घ्यायचा व्हिडिओ. तर आज रोजी वाय इज इक्वल्स टू ई रेज टू द पॉवर 2x मायनस ई रेज टू द पॉवर मायनस ट्वाइस एक्स अपॉन ई रेज टू द पॉवर 2x प्लस ई रेज टू द पॉवर मायनस ट्वाइस एक्स. तर अशा प्रकारचं एक्झाम्पल आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे. तर या एक्झाम्पलमध्ये एक पार्ट आहे न्यूमरेटर आणि दुसरा पार्ट आहे डिनॉमिनेटर. मग एक पार्ट न्यूमरेटर आणि एक पार्ट आहे डिनॉमिनेटर. क्वेश्चन असा आहे की डिफरन्शिएट करायचा विथ रिस्पेक्ट टू एक्स ना. मग भरपूर विद्यार्थी एक न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दिसला म्हणजे डायरेक्ट त्याला कोशंट रूल यूज करतात. कोणता रूल यूज करतात? कोशंट रूल. कदाचित कोशंट रूलनुसार त्याचा आन्सर येऊनही जाईल, येते ते जर समजा तुम्ही व्यवस्थित डिफरन्शिएट केलं तर. पण या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला चेक करायचं ई रेज टू द पॉवर आहे. पॉवर किती आहे? ट्वाइस एक्स. आणि त्याच्याच नंतर आहे ई रेज टू द पॉवर मायनस ट्वाइस एक्स. तर जेव्हा केव्हाही निगेटिव्ह पॉवर राहते त्याच्यामध्ये, जेव्हा निगेटिव्ह पॉवर राहील तेव्हा सर्वात पहिली स्टेप असते की डिफरन्शिएट करायच्या अगोदर ते निगेटिव्ह पॉवर तुम्हाला काय करायला लागते? पॉझिटिव्ह करायला लागते. मग आता हा मायनस 2x आहे तर याला आपल्याला पॉझिटिव्ह करावं लागेल. मग पॉझिटिव्ह करायसाठी आपली एक मॉडिफिकेशनची स्टेप इन वाय इज इक्वल्स टू ई रेज टू द पॉवर ट्वाइस एक्स मायनस साईन ॲज इट इज आणि त्याच्यानंतर ई रेज टू द पॉवर मायनस ट्वाइस एक्स आहे. या ईची पॉवर एक्सपोनेन्शियल फंक्शनची पॉवर किती आहे? निगेटिव्ह आहे. तर त्याला पॉझिटिव्ह करायसाठी 1 अपॉन मध्ये ई रेज टू द पॉवर ट्वाइस एक्स असं लिहायचं आपण. हा जो अपॉन मध्ये आपण लिहिला आणि या डिनॉमिनेटरमध्ये असणारा पार्ट याचा काही संबंध नाही. फक्त या वरच्या स्टेपची ॲडजस्टमेंट आपण केली की जो निगेटिव्ह इंडेक्स होता त्याला आपण काय केला? पॉझिटिव्ह केला. आणि पॉझिटिव्ह करत असताना जो मायनस होता तो कसा झाला? प्लस. आणि परत डिवायडेड बाय ई रेज टू द पॉवर ट्वाइस एक्स, परत प्लस साईन जसं तसा आणि पुन्हा एकदा स्टेप तशी ई रेज टू द पॉवर मायनस ट्वाइस एक्स. पॉझिटिव्ह करण्यासाठी 1 अपॉन ई रेज टू द पॉवर ट्वाइस एक्स. अशा पद्धतीनं म्हणजे आपण फक्त काय करून घेतली? ॲडजस्टमेंट. आणि बाकीचं फंक्शन सर्व जसंच्या तसं. म्हणजे फक्त निगेटिव्ह इंडेक्स असताना त्याला काय केलं आपण? पॉझिटिव्ह. आता नंतरच्या स्टेपमध्ये परत वाय इज इक्वल्स टू आता या ई रेज टू द पॉवर 2x अपॉनमध्ये काहीच नाही म्हणजे किती असते? 1. म्हणजे हा वरचा एक पार्ट न्यूमरेटर, हा खालचा एक पार्ट डिनॉमिनेटर, परत याच्या खाली काहीच नाही म्हणजे किती आहे? 1. मग आता वरच्या पार्टला सॉल्व्ह करून घ्यायचं, त्याचा एलसीएम काढायचा. मग आता ई रेज टू द पॉवर ट्वाइस एक्स अपॉन 1 मायनस 1 अपॉन ई रेज टू द पॉवर ट्वाइस एक्स अपॉन 1 अपॉन ई रेज टू द पॉवर ट्वाइस एक्स. तर असा जो पार्ट आहे दोन्ही रॅशनल फंक्शन आहे. कोणते फंक्शन आहे? रॅशनल किंवा इनव्हर्सही म्हटलं चालतं तुम्ही त्याला. मग याच्या मधामध्ये आपल्याला कळते एलसीएम म्हणजे डिनॉमिनेटर त्याचं सारखं करायचं आणि त्याची ॲडजस्टमेंट करायची. मग ई रेज टू द पॉवर ट्वाइस एक्स इंटू 1 काय करता आपण की वरचे जे दोन पार्ट आहे त्या दोघांच्या एक दुसऱ्याच्या डिनॉमिनेटरनं दुसऱ्याच्या डिनॉमिनेटरला काय करायचं आहे? मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजे पहिल्याचा डिनॉमिनेटर 1, दुसऱ्याचा डिनॉमिनेटर किती? ई रेज टू द पॉवर ट्वाइस एक्स. तर याचा प्रॉडक्ट करून घ्यायचा. सारखा आहे का तो? नाही. सारखा असता तर एकच वेळेस लिहायचा. मग 1 इंटू ई रेज टू द पॉवर 2x ई रेज टू द पॉवर 2x ई रेज टू द पॉवर 2x म्हणजे दोघांचा काय करून घेतला? मल्टिप्लिकेशन प्रॉडक्ट. आता करायचं क्रॉस मल्टिप्लाय म्हणजे पहिल्या रॅशनलच्या न्यूमरेटरनं दुसऱ्या रॅशनलच्या डिनॉमिनेटरला करायला लागते मल्टिप्लाय. मग ई रेज टू द पॉवर 2x इंटू ई रेज टू द पॉवर 2x म्हणजे ई रेज टू द पॉवर 2x सेम फंक्शन मल्टिप्लाइड बाय इट सेल्फ देन इट इज कॉल्ड ॲज द स्क्वेअर. म्हणजे ई रेज टू द पॉवर 2xचा काय होऊन जाईल? स्क्वेअर. ई रेज टू द पॉवर 2x इंटू ई रेज टू द पॉवर 2x ई रेज टू द पॉवर 2x या फंक्शनचा काय होऊन जाईल? स्क्वेअर होऊन जाईल, वर्ग होऊन जाईल. मायनस साईन मधातलं जे साईन आहे ते जसंच्या तसं. आणि 1 इंटू 1 11 नाही, 1 इंटू 1 आणि त्याच्यानंतर होल डिवायडेड बाय. आता हा जो पार्ट आपण सॉल्व केला हा पार्ट आपण वरचा सॉल्व केला. आता आपल्याला कोणता पार्ट सॉल्व करायचा आहे? डिनॉमिनेटरचा. म्हणजे हा पार्ट आपल्याला सॉल्व करायचा. मग जशी स्टेप आपण याच्यासाठी लिहिली हा होल डिवायडेड बाय म्हणून जरा जास्त घोटला मी दिले.
मग आता परत e raised to the power 2x अपॉन 1 प्लस 1 अपॉन e raised to the power 2x. मग परत हा रॅशनल पार्ट दोघांचा डिनॉमिनेटर सारखा आहे काय? नाही. मग e raised to the power 2x इंटू 1 म्हणजे काय? e raised to the power 2x. e raised to the power 2x इंटू e raised to the power 2x म्हणजे e raised to the power 2x चा काय येऊन जाईल? तो स्क्वेअर. काय येऊन जाईल? स्क्वेअर. आणि परत प्लस साईन, आता प्लस जसाच्या तसा. आणि 1 इंटू 1 किती आलं? 1. म्हणजे अशा पद्धतीची आपली ते स्टेप आलेली आहे. म्हणजे आपण काय केलं की वरचा पार्ट आपण सॉल्व केला तर पहिला पार्ट रॅशनल, दुसरे पार्ट रॅशनल, दोन रॅशनलमध्ये अरेथमॅटिक म्हणजे सबट्रॅक्शन आहे. मग पहिले LCM काढून घ्यायचा म्हणजे डिनॉमिनेटर सारखा करायचा. मग 1 e raised to the power 2x दोन्ही डिनॉमिनेटर सारखे आहे काय? नाही आहे. मग सारखे नसतील तर त्याचा करून घ्यायचा प्रॉडक्ट. मग 1 इंटू e raised to the power 2x e raised to the power 2x म्हणजे झालं डिनॉमिनेटर एकच. पण मग नंतर करायचं क्रॉस मल्टिप्लाय म्हणजे पहिल्या रॅशनलचा न्यूमरेटरनं दुसऱ्या रॅशनलच्या डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करायचं. मग e raised to the power 2x इंटू e raised to the power 2x e raised to the power 2x चा काय झाला? स्क्वेअर. मायनस साईन तर मायनस साईन ॲज इट इज. 1 इंटू 1 किती आलं? 1 आलं. 1 इंटू 1 किती आलं? 1. आणि त्याच्यानंतर जशी स्टेप आपण वर केली सेम स्टेप आपण काय केली खाली. आणि त्याच्यानंतरच्या स्टेपमध्ये न्यूमरेटरचा जो डिनॉमिनेटर आहे तो आणि डिनॉमिनेटरचा जो डिनॉमिनेटर आहे तो हे दोन्ही सारखे असतील तर काय करून घ्यायचा? कॅन्सल. सारखा होता e raised to the power 2x अपॉन e raised to the power 2x. मग सारखं असल्याच्यानं हा काय होऊन गेला? कॅन्सल. आणि त्याच्यानंतरची स्टेप आपली काय राहिली पहा. y इज इक्वल्स टू काय राहिलं वर? e raised to the power 2x. आता याच्यामध्ये एक रूल असते e raised to the power 2x आणि त्याचा स्क्वेअर म्हणजे काय आला? तो e raised to the power 2x त्याचा स्क्वेअर झाला म्हणजे e raised to the power किती होऊन जाईल? 4x. म्हणजे तो येऊन जाईल त्याच्यामध्ये 4x म्हणजे e raised to the power 4x आणि मायनस 1 अपॉनमध्ये e raised to the power 4x प्लस 1 म्हणजे अशा पद्धतीचं तुमचं फंक्शन आलेलं आहे. म्हणजे y इज इक्वल्स टू दिलेलं काय होतं पहा आणि मॉडिफाईड करून काय आलं पहा. आणि आता याच्यानंतर याले करायचं तुम्ही ना डिफरन्शिएट. मग आता आपण याच्यामध्ये आणखी कोणत्याच प्रकारचं मॉडिफिकेशन होत नाही म्हणून मग आता तुम्ही स्टेप लिहायची डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आणि याला डिफरन्शिएट करताना स्टेप इन dy अपॉन dx इज इक्वल्स टू dx of e raised to the power 4x minus 1 upon e raised to the power 4x plus 1 म्हणजे अशा पद्धतीनं. आणि आता डिफरन्शिएट करायचा कोणत्या फंक्शनचं? रॅशनल फंक्शनचं की ज्या फंक्शनमध्ये काय आहे? न्यूमरेटर आणि त्या फंक्शनमध्ये काय आहे? डिनॉमिनेटर. मग या ठिकाणी आपला रूल यूज होईल बाय युझिंग अ कोशंट रूल. बाय युझिंग अ कोशंट रूल याच्यामध्ये तुम्हाला सबस्टिट्यूट करायचं काम नाही. काय असते कोशंट रूल? dx of u अपॉन v. dx of u अपॉन v. तर dx of u अपॉन v तर u हा न्यूमरेटरमध्ये आहे म्हणजे वर आहे आणि v हा डिनॉमिनेटरमध्ये आहे म्हणजे कुठं आहे? खाली आहे. मग असं असताना जे खालचं फंक्शन असते डिनॉमिनेटर असते त्याला म्हणतात फर्स्ट फंक्शन अँड न्यूमरेटर फंक्शन यू इज कॉल्ड ॲज द सेकंड फंक्शन. मग फॉर्म्युलेशन काय असते? फर्स्ट फंक्शन इंटू dx ऑफ सेकंड फंक्शन म्हणजे v du अपॉन dx मायनस साईन. क्वेश्चन रूलला तर कोणतं साईन असते? मायनस. आणि नंतर असते सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन आणि होल डिवायडेड बाय व्हीचा स्क्वेअर. होल डिवाइड बाय डिनॉमिनेटरचं जे फंक्शन असेल त्याचा काय असते? स्क्वेअर. फॉर्म्युलेशन आहे एक प्रकारचा रूल आहे म्हणून त्याला काय करून घ्यायचा? ब्रॅकेट. आणि आता या ठिकाणी लक्ष ठेवायचं की यूच्या ठिकाणी तुमचं फंक्शन कोणतं आहे? e raised to the power 4x minus 1 आणि व्हीच्या ठिकाणी तुमचं फंक्शन कोणतं आहे? e raised to the power 4x plus 1. मग therefore dy अपॉन dx इज इक्वल्स टू व्हीचं फंक्शन e raised to the power 4x plus 1 इंटू dx ऑफ सेकंड फंक्शन कोणतं? सेकंड फंक्शन e raised to the power 4x minus 1 म्हणजे याचा काय घेतला? डेरिव्हेटिव्ह. पहा फर्स्ट फंक्शन म्हणजे डिनॉमिनेटर इंटू dx ऑफ सेकंड फंक्शन म्हणजे न्यूमरेटर अकॉर्डिंग टू द फॉर्म्युलेशन निगेटिव्ह साईन. परत मग त्याच्यानंतर घ्यायचा आता फर्स्ट फंक्शन सेकंड फंक्शन e raised to the power 4x minus 1 इंटू dx ऑफ e raised to the power 4x plus 1 आणि होल डिवायडेड बाय मोठी स्टेप आहे हां e raised to the power 4x plus 1 आणि होल ब्रॅकेटचा स्क्वेअर. होल ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता हे स्टेप मी एक्सप्लेन करीन तेव्हा तुम्ही व्यवस्थित लक्ष द्यायचं. ठीक आहे. मग
आता याच्यामध्ये जर कधी पाहिलं तर फर्स्ट फंक्शन DDX ऑफ ब्रॅकेट आहे, म्हणजे या ब्रॅकेटमध्ये मेन फंक्शन कोणतं आहे, मायनस आहे कुठं प्लस आहे. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ सम आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ डिफरन्स असे दोन प्रकारचे रूल तुमचे लागतील. हे दोन्ही रूलचं बेसिक तुमचं क्लास 11मध्ये झालं. एक्झाम्पल आपलं क्लास 12चं आहे. म्हणून जसं मी विथ दॅट इथं या ठिकाणी लिहिलं फॉर्म्युलेशन एक्झाम्पलमध्ये यूज होणार, तसं प्रत्येक वेळेस तुम्ही लिहायचं नाही. प्रत्येक वेळेस तुम्ही लिहायचं नाही. कोणताही एक्झाम्पल सॉल्व करताना त्याच्यामध्ये फॉर्म्युले लिहिलेच गेले पाहिजे, रूल लिहिलेच गेले पाहिजे, असं काही कंपल्शन नसते. आलं लक्षात. मग आता या ठिकाणी आपल्याला रूल माहीत आहे कोणतं यूज होईल, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्सपोनेन्शियल. म्हणजे या ठिकाणी एक रूल यूज होईल, तो मी आधीच लिहून टाकतो. वी नो दॅट DDX ऑफ e raised to the power f of x इज इक्वल्स डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्सपोनेन्शियल. म्हणजे DDX ऑफ e raised to the power f of x, e raised to the power f of x. पण आता याच्यामध्ये कंपोजिट पार्ट आहे, तर आपल्याला लिहायला लागेल जो फंक्शन आहे त्याचा काय घ्यायला लागेल आपल्याला डेरिव्हेटिव्ह. सिम्पल फॉर्म्युलेशन क्लास 11मध्ये होता, आपला कंपोजिटचा पार्ट आहे. मग कंपोजिटचा पार्ट असल्यामुळे आपण रूल कोणता यूज केला, DDX ऑफ e raised to the power e raised to the power f of x. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्सपोनेन्शियल. पण एक्सपोनेन्शियल पार्ट जो आहे त्याच्यामध्ये जर रेस्ट टू द पॉवरमध्ये फंक्शन आहे, तर त्या फंक्शनचा काय घ्यायला लागते आपल्याला डेरिव्हेटिव्ह. मग आता याच्यानुसार आपण ते लिहून घेतलं. आता आपण याला ते सॉल्व करणार आहे. मला एक वेळेस चेक करू द्या, खालचं दिसते का, नाही दिसत, म्हणजे मला इकडे लिहायला लागतं. ठीक आहे. तर हे एवढे बोर्डची ॲडजस्टमेंट समजून घ्या मित्रांनो. ठीक आहे. आता पहा DDX ऑफ हा ब्रॅकेट, तर हा ब्रॅकेट ॲज इट इज, म्हणजे dy/dx इज इक्वल्स टू. तुम्हाला स्पष्ट दिसायला पाहिजे म्हणून मी अक्षर मोठं काढलं तर आपल्या बोर्डवरती जागा नाही राहिली. नवीन बोर्ड आणायला लागते मला चांगलं. e raised to the power 4x + 1 आणि DDX ऑफ एक्सपोनेन्शियल, म्हणजे पहा DDX ऑफ ब्रॅकेट आहे, लक्ष द्या व्यवस्थित, इंटू ब्रॅकेट DDX ऑफ एक्सपोनेन्शियल म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ e raised to the power 4x आणि इंटू DDX ऑफ, इंटू आहे प्लस मायनस साईन नाही, इंटू DDX ऑफ किती आला 4x. म्हणजे पहिले डेरिव्हेटिव्ह या पूर्ण एक्सपोनेन्शियलचा घेतला आणि इंटू DDX कुणाचा घेतला 4xचा. नंतर कोणतं साईन आहे, मायनस साईन. आणि DDX ऑफ 1 इज अ कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट ऑलवेज इक्वल्स टू 0. म्हणजे या अशा पद्धतीने आपण हा पहिल्या याचा डेरिव्हेटिव्ह काढला. नंतर साईन कोणता, मायनस. समजासाठी मी इथं खाली लिहितो, खाली लक्ष ठेवायचं. नंतर हा पार्ट e raised to the power 4x - 1 ब्रॅकेट जसा तसा. जसं डिफरन्शिएशन आपण या पार्टचं केलं, सेम डिफरन्शिएशन तुम्ही या पार्टचं करायचं, फक्त साईनवरती लक्ष ठेवायचं. ठीक आहे. आता इथं मधात मायनस साईन होतं म्हणून मी -0 इथं काही पहा. DDX ऑफ एक्सपोनेन्शियल e raised to the power 4x म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्सपोनेन्शियल, तर एक्सपोनेन्शियल जसाच्या तसा. पण रेस्ट टू द पॉवर किती, कोणतं फंक्शन आहे 4x, म्हणजे इंटू DDX ऑफ 4x. साईन कोणता आहे प्लस, तर इथं घ्यायचं प्लस. आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 इज अ कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट ऑलवेज इक्वल्स टू 0. म्हणजे कधी कॉन्स्टंट पार्ट कोणताही असो, 1 असो, 11 असो, 100 असो, 1000 कोणतीही संख्या असो, ज्याच्यामध्ये व्हेरिएबल नाही तो पार्ट असते कॉन्स्टंट आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट ऑलवेज इक्वल्स टू 0. मग एवढ्या मोठ्या पार्टचं तुम्ही डेरिव्हेटिव्ह काढल्यानंतर विसरून जायचं नाही की खाली कोणता पार्ट आहे. ठीक आहे. मग खालचा पार्ट लिहित असताना e raised to the power 4x आणि त्याच्यानंतर +1 होल ब्रॅकेटचा स्क्वेअर, मी त्याला राऊंड केला म्हणजे तो 0 नाही. एक या ठिकाणी मिस्टेक तुम्ही करू शकता विद्यार्थी मित्रांनो. कशी मिस्टेक होते पहा, की जो आपण एक रूल लिहिला e raised to the power 2x आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, तर या ठिकाणी एक रूल असते a raised to the power m raised to the power n a raised to the power mn. म्हणजे हे जे पार्ट असतात पॉवर टर्म, या दोघांचा काय होऊन जाते प्रॉडक्ट. मग या दोघांचा प्रॉडक्ट होते म्हणून e raised to the power 2x आणि त्याचा स्क्वेअर, तर e raised to the power किती आलं 4x. मग हाच फॉर्म्युलेशन तुम्हाला या स्टेपमध्ये कुठं कन्फ्यूज करू शकते की या ठिकाणी आपण असं लिहू शकतो काय, e raised to the power 4x × 2. तुम्हाला असं वाटते 2 × 2 म्हणजे तो झाला 4. मग तुम्ही करता e raised to the power 4x × 2 म्हणजे e raised to the power 8x. पण तसं होत नाही. तसं का बरं होत नाही, तसं होईल नंतर. मग e raised to the power 4x + 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर, तर इथे एक फॉर्म्युलेशन लागते a + b ब्रॅकेटचा स्क्वेअर. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला ते फॉर्म्युलेशनचं एक्सपांडेशन केल्यानंतर मग तुम्ही त्याला ते 4x ला 8x लिहू शकता. पण आपल्या एक्झाम्पलमध्ये तो फॉर्म्युलेशन यूज करायचं आपल्याला काहीच काम नाही. म्हणून हे स्टेप जशीच्या तशी राहू द्यायची. e raised to the power 4x + 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. एक्झाम्पलचं कॉन्सन्ट्रेशन फक्त काय आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x
आणि जेव्हा समोर चालून आपल्याला एक्झाम्पलच्या रिक्वायरमेंटनुसार जर ॲडजस्टमेंटचं काम पडेल तर मग आपण याला एक्सपांड करू, तोपर्यंत करायचा नाही. ठीक आहे. मग त्याच्यानंतरच्या स्टेपमध्ये dy/dx इज इक्वल्स टू, आता पहा e⁴x + 1, हा पहिला पार्ट जसाच्या तसा. इथं काय राहील पहा दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये e⁴x आणि इंटू dx/4x 4 इंटू dx/4x 4. एक फॉर्म्युलेशन यूज केलं, dx/kx इज इक्वल्स टू काय असते k. मग dx/4x ची व्हॅल्यू किती आली 4. नंतर मायनस साईन, हे मायनस साईन घ्यायचं e⁴x - 1 आणि नंतरच्या ब्रॅकेटमध्ये परत काय e⁴x आणि इंटू किती हा 4 आणि होल डिवायडेड बाय परत e⁴x + 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. ब्रॅकेटचा काय केला स्क्वेअर. काही रिकामे कामं केले का सुरू तू ना. आता तुम्हाला धक्का नको. मग dy/dx इज इक्वल्स टू, आता पहा 4 इंटू e⁴x 4 इंटू e⁴x या दोन्ही ब्रॅकेटला काय आहे तो मल्टिप्लाय आहे. काय आहे मल्टिप्लाय. मग मल्टिप्लाय असताना आपण काढून घ्यायचा कॉमन. मग आपण जर किती कॉमन जर किती काढला तर काही e⁴x आणि इंटू हा 4 इंटू e⁴x आणि त्याच्यानंतर 4 इंटू e⁴x हे दोन्हीही ब्रॅकेट दोन्हीही साईडला दुसऱ्या ब्रॅकेटच्या सोबत मल्टिप्लाय असून कॉमन आहे. कशामध्ये कॉमन आहे अरिथमेटिक टर्ममध्ये. मग ज्या कॉमन टर्म आहे त्या घेऊन घ्यायच्या बाहेर. मग 4 इंटू e⁴x हा जर कधी बाहेर कधी घेतला तर ब्रॅकेटच्या आतमध्ये काय राहील e⁴x + 1 आणि त्याच्या हा एक ब्रॅकेट आणि मायनस e⁴x - 1 म्हणजे हा ब्रॅकेट काय होऊन जाते कंप्लीट आणि होल डिवायडेड बाय e⁴x + 1 आणि ब्रॅकेटचा काय आला स्क्वेअर. ब्रॅकेटचा काय आला तो स्क्वेअर. आता नेक्स्ट स्टेपमध्ये फक्त मायनस साईननं तुम्हाला काय करायचं ब्रॅकेट ओपन. मग dy/dx इज इक्वल्स टू 4 इंटू e⁴x इंटू ब्रॅकेट लक्ष द्या e⁴x + 1. जेव्हा तुम्ही प्लस साईननं ब्रॅकेट ओपन करता तेव्हा काहीच कॉम्प्लिकेशन त्याच्यामध्ये राहू शकत नाही. पण आता हा जो सेकंड ब्रॅकेट आहे हा सेकंड ब्रॅकेट मायनस साईननं ब्रॅकेट करायचा, मायनस साईननं ओपन करायचा. आणि जेव्हा एखादा ब्रॅकेट तुम्ही मायनस साईननं ओपन करता तेव्हा त्या ब्रॅकेटमधले जे साईन असतील ते अपोजिटली चेंज होतात. फक्त अरिथमॅटिक प्रॉडक्ट आणि क्वेश्चनमध्ये ते चालणार नाही. प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस. कसं मायनस इंटू e⁴x म्हणजे मायनस e⁴x आणि हा मायनस इंटू मायनस म्हणजे +1. लक्षात म्हणजे ब्रॅकेट ओपन केले तर हा पहिला जो ब्रॅकेट आहे त्यासमोर साईन नाही म्हणजे प्लस. तर प्लस साईननं कोणताही ब्रॅकेट ओपन केला तर कोणताच प्रकारचा साईन चेंज होणार नाही. आणि त्याच्यानंतर हे जे दुसरा ब्रॅकेट आपण ओपन केला त्याला कोणतं साईन आहे मायनस. आणि त्याला मायनस साईननं ओपन जर कधी केला आपण तर मायनस साईननं ओपन केल्यानंतर त्याचा साईन काय होऊन जाते चेंज. म्हणजे हा प्लस e⁴x आता झाला निगेटिव्ह आणि हा -1 काय झाला +1 आणि अपॉनमधला पार्ट जसाच्या तसा e⁴x + 1 होल ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता या ब्रॅकेटमध्ये कोणती टर्म कॅन्सल होईल ज्या टर्म दोन्ही सारख्या आहे पण त्याचं साईन अपोजिट आहे प्लस आणि मायनस आहे असे कोणत्या टर्म आहे 2. तर त्या टर्म होतात कॅन्सल e⁴x प्लस आणि मायनस e⁴x हे का होऊन गेला कॅन्सल. आणि 1 + 1 किती राहिला 2 आणि त्या 2 मल्टिप्लाय करायचं कोणाला 4ले. मग सर्वात शेवटी तुमचा आन्सर येते dy/dx इज इक्वल्स टू 1 + 1 2 आणि 2 × 4. 2 × 4 म्हणजे असं 24 नाही लिहायचं. 2 × 2 काही विद्यार्थी 2.4 आणि ते पुढचा आन्सर. मग ते पुढच्या स्टेपमध्ये अजून लिहायचं मॉडिफिकेशनला इथे डायरेक्ट डॉट पाहतच नाही. पुढच्या स्टेपमध्ये करता 24. मग तसं न करता 4 × 8 म्हणजे 8 e⁴x अपॉनमध्ये e⁴x + 1 आणि ब्रॅकेटचा काय आला स्क्वेअर. आणि त्या दोननं जे आपण त्याला मल्टिप्लाय केलं त्या 2 मल्टिप्लाय फक्त 4लेच करायचं. ते असं पंगत सारखं नाही की या 2 या वरच्या e⁴x लाही मल्टिप्लाय करायचं आणि त्यालाही 8x करायचं. तसं नाही. नाहीतर आता लोक जेवढं केलं त्याच्या सर्वावर पाणी फिरून जाईल. आणि लक्षात तर आन्सर काय आला dy/dx इज इक्वल्स टू 8 इंटू e⁴x अपॉन e⁴x + 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. ब्रॅकेटला एक्सपांड करायचा नाही.
जास्त हुशारा करायच्या नाही. एक्झाम्पलचा आन्सर तुमचं इथं येऊन जाते, नाहीतर मग आन्सर आलं आणि अजून टाईम आहे लिहत बसा, याला एक्सपांड करा, ते काहीच रिकामे कामं करायचे नाही. तर अशा पद्धतीचं आपलं हे एक्झाम्पल होतं. लगेच आता याच्यानंतरचं पुढचं एक्झाम्पल आपण घेऊ. क्वेश्चन नंबर 3 मधला जो आपला एक्झाम्पल झालं, क्वेश्चन नंबर 3 मधलं जे आपलं एक्झाम्पल झालं ते 10 नंबरचं एक्झाम्पल. त्याच्यानंतर 11वं एक्झाम्पल आहे. जसं आपण 10वं एक्झाम्पल केलं सेम तसं एक्झाम्पल कोणतं आहे, 11वं. या एक्झाम्पलमध्ये जर कधी पाहिलं तर परत याच्यामध्ये 2 पार्ट आहे, एक आहे न्यूमरेटर आणि एक आहे डिनॉमिनेटर. मग आता या एक्झाम्पलमध्ये तुम्ही डायरेक्ट डिफरन्शिएट करायचं. याला काय करायचं, डायरेक्ट डिफरन्शिएट. मग डिफरन्शिएट हे एक्झाम्पल तुम्हाला करायचं आहे, फक्त मी गाईडलाईन देणार याची. मग एक्झाम्पल तुम्ही डायरेक्ट डिफरन्शिएट करायचं, याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचं मॉडिफिकेशन नाही आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करायचं आणि केल्यानंतर तुम्हाला एक फॉर्म्युलेशन यूज होईल, ddx ऑफ u अपॉन व्ही. म्हणजे कोणता रूल आला तो, कोशंट रूल. कोणता रूल येऊन जाईल, कोशंट रूल. कोशंट रूल तुम्ही यूज करायचा. क्वेश्चन रूल तुमचा कसा, परत फर्स्ट फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन मायनस सेकंड फंक्शन इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन होल डिवायडेड बाय फर्स्ट फंक्शनचा स्क्वेअर. फर्स्ट फंक्शन म्हणजे कोणतं, जे डिनॉमिनेटरमध्ये येते ते. सेकंड फंक्शन कोणतं, जे न्यूमरेटरमध्ये असते ते. आणि ते केल्यानंतर तुम्हाला फक्त याच्यासाठी फॉर्म्युलेशन कोणते होतील पहा. मी सांगतो, ddx ऑफ e raised to the power f of x is equals to e raised to the power f of x into f डॅश ऑफ एक्स. हे एक पहिलं फॉर्म्युलेशन. तर याच्यानुसार तुमची एक स्टेप अशी येईल, ddx ऑफ e raised to the power अंडर रूट एक्स. मग तुमचा आन्सर डेरिव्हेटिव्ह एक्सपोनेन्शियल आणि इंटू मग तुम्हाला डेरिव्हेटिव्ह काढा लागेल ddx ऑफ अंडर रूट एक्स. ddx ऑफ अंडर रूट एक्स म्हणजे हा जो पॉवरमध्ये टर्म फंक्शन आहे त्या फंक्शनचा काय घ्यायला लागेल, डेरिव्हेटिव्ह. आणि याचा आन्सर तुमचं e raised to the power अंडर रूट एक्स इंटू ddx ऑफ रूट एक्स 1/2 अंडर रूट एक्स. म्हणजे असं या पार्टचं येईल तुमचं. आणि या ठिकाणी व्ही म्हणजे कोणतं फंक्शन राहील, हा डिनॉमिनेटर आणि हा राहील त्याच्यामध्ये यू. आलं लक्षात. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला ते एक्झाम्पल काय करायचं आहे, सॉल्व करायचं आहे. आणि सॉल्व केल्यानंतर व्हीचा स्क्वेअर म्हणजे या ब्रॅकेटचा स्क्वेअर सोल्युशनमध्ये तुमचं जसंच्या तसं राहील. म्हणजे तुमचा फायनल आन्सर जेव्हा येईल dy/dx तेव्हा त्या आन्सरमध्ये e raised to the power अंडर रूट एक्स -1 या ब्रॅकेटचा स्क्वेअर हा पार्ट असा राहील. आणि हा पार्ट तुम्हाला काय करायचा आहे, फाइंड आउट करायचा आहे. आलं लक्षात. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही ह्या स्टेप यूज करून ते एक्झाम्पल काय करायचं, सॉल्व करायचं. हे ॲज अ होमवर्क म्हणून आहे. तुम्हाला अर्ध्या एक्झाम्पलमधला ज्या मेन पॉईंट आहे ते तर मीच तुम्हाला सांगितले, फक्त तुम्हाला स्टेप लिहायची प्रॅक्टिस करायची आहे. आता या एक्झाम्पलमध्ये काही कॉम्प्लिकेशन जर कधी केले तर मागचं एक्झाम्पल तुम्ही एक गाईडलाईन म्हणून यूज करायचं की आपण कोणत्या वेळेस कशी स्टेप केली. फक्त मागच्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला जे 10वं एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला मॉडिफिकेशन होतं, या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला मॉडिफिकेशन नाही आहे. करता येईल, करून पाहायचं, एक वेळेस ट्राय करा, येऊन जाईल तुम्हाला. आता आपलं पुढचं एक्झाम्पल कोणतं आहे पहा. एक्झाम्पल नंबर 12, क्वेश्चन नंबर 3. y इज इक्वल्स टू लॉग ऑफ tan क्यूब एक्स साइन रेज टू द पॉवर 4x एक्स स्क्वेअर प्लस 7 आणि ब्रॅकेटची पॉवर किती आहे 7. तर याच्या मधामध्ये टोटल फंक्शन आहे 3. हे पहिलं फंक्शन, हे दुसरं फंक्शन आणि त्याच्यानंतर हे आहे तिसरं फंक्शन. म्हणजे असे किती फंक्शन आहे टोटल 3. आणि तीनही फंक्शनचा याच्या मधामध्ये दिलेला आहे प्रॉडक्ट. हा डॉट डेल म्हणजे काय असते, प्रॉडक्ट. म्हणजे फंक्शन किती आले 3 फंक्शन. पहिलं फंक्शन tan क्यूब, दुसरं फंक्शन साइन रेज टू द पॉवर 4, तिसरं फंक्शन हे पूर्णच्या पूर्ण पॉवर. म्हणजे अशा पद्धतीचे 3 फंक्शन आणि त्या तिन्ही फंक्शनचा काय दिला प्रॉडक्ट. पण त्याच्या बाहेर तुम्हाला दिला लॉग. मग तुम्हाला कधी कधी कसं वाटते की याच्यामध्ये 1 2 3 फंक्शन आणि याचा ब्रॅकेट आणि याले जर डबल मल्टिप्लाय कोणतं फंक्शन आहे लॉग. मग काही काही विद्यार्थी 4ही फंक्शनचा करतात प्रॉडक्ट आणि 4ही फंक्शनमधले पहिले 2 घेतात आणि त्या 2 लावतात यू आणि व्ही आणि त्या 2 फंक्शन मिळून करतात यू, दुसऱ्या पुढच्या 2 मिळून करतात व्ही आणि त्या दोघंही मिळून व्ही केला की लावतात त्याला प्रॉडक्ट रूल. प्रॉडक्ट रूल झालं की डेरिव्हेटिव्हची सर्व ऐशी की तैशी होऊन जाते. आलं लक्षात. तर याच्या मधामध्ये तसं काहीच करायचं काम नाही. याच्या मधामध्ये तुम्हाला बेसिक रूल लावावे लागते लॉगचा, की जे लॉगॅरिथमिकचे रूल क्लास 11 मग तुम्ही शिकले. तो लॉग ऑफ रूल कसा असते पहा, लॉग ऑफ ABC. आता ABC ते तिन्ही फंक्शन तिघांच्या मधात काहीच नाही म्हणजे इथं असते प्रॉडक्ट. आणि याचा एक्सपान्शन रूल कसा असते पहा, लॉग ऑफ A प्लस लॉग ऑफ B प्लस आणि लॉग ऑफ असते C.
आणि अशा पद्धतीनं त्याला तुम्ही ना सेपरेट करायचं अरेथमॅटिकमध्ये. लॉग ऑफ जर समजा दोन दोन फंक्शनचा प्रॉडक्ट आणि त्याचा लॉग असेल तर त्याचं एक्सपान्शन प्लस साईन न करतात. आणि जर का समजा दोन फंक्शनचा डिफरन्स असेल म्हणजे कोशंट असेल त्याचं डिवायडेशन असेल तर त्याचा लॉग असेल तर मग त्याला दोन जे सेपरेट करता मायनसनं. मग आता या पद्धतीनं जर कधी घेतलं तर देन वाय इज इक्वल्स टू मॉडिफाईड फंक्शन पहा कसं येते. लॉग ऑफ एच्या ठिकाणी टॅन क्यूब एक्स, एच्या ठिकाणी कोणतं असते टॅन क्यूब एक्स, एच्या ठिकाणी टॅन क्यूब एक्स इंटू, तर इंटू न घेता काय घ्यायला लागेल प्लस, इथं काही करायची नाही. नंतर लॉग ऑफ साइन रेज टू द पॉवर 4x परत प्लस आणि त्याच्यानंतर लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7 आणि रेज टू द पॉवर किती आहे 7. म्हणजे आता इथपर्यंत झालं म्हणजे कंप्लीट मॉडिफिकेशन झालं असं नाही. मग लॉग ऑफ ब्रॅकेट आता लॉग ऑफ टॅन क्यूब एक्स, लॉग ऑफ साइन रेज टू द पॉवर 4x, लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7 आणि त्याची पॉवर किती आहे 7. मग एवढं झालं म्हणजे असं नाही, डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले चालू होतात. 11 तुम्ही एक्झाम्पल लिहिता. डिडेक्स ऑफ लॉग एक्स 1/x, एकदम इझी फॉर्म्युलेशन असते. डिडेक्स ऑफ लॉग ऑफ एफ ऑफ एक्स 1/f(x) इंटू एफ डॅश ऑफ एक्स. मग असे फॉर्म्युलेशन तुम्हाला माहीत असतात आणि तुम्ही या ठिकाणी ते चुकी करता. तुम्ही काय करता की लॉगचं मॉडिफिकेशन न करता तुम्ही डायरेक्ट स्टेप इथं लिहिता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि डिडेक्स ऑफ लॉग ऑफ टॅन क्यूब एक्स 1/tan क्यूब एक्स इंटू डिडेक्स ऑफ टॅन क्यूब एक्स. तर असं न करता अजून तुम्हाला या ठिकाणी मॉडिफिकेशन करायचं आहे. तर मी तो फॉर्म्युला तुम्हाला लिहून दाखवतो. वी नो दॅट काय इन पहा लॉग ऑफ ए रेज टू द पॉवर m इज इक्वल्स टू m इंटू लॉग ऑफ ए. चेंज ऑफ बेस. लॉग ऑफ ए रेज टू द पॉवर m इज इक्वल्स टू m इंटू लॉग ऑफ ए. हे फॉर्म्युलेशन तुम्ही यूज करायचं आणि त्याच्यानुसार तुमचं फंक्शन येते y इज इक्वल्स टू, आता लक्ष द्या पहा लॉग, तर हा लॉग ठीक आहे टॅन क्यूब म्हणजे ए रेज टू द पॉवर m. मग पहा एची व्हॅल्यू काय आली टॅन एक्स. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ m ची व्हॅल्यू आली 3. मग लॉग ऑफ ए रेज टू द पॉवर m इज इक्वल्स टू m इंटू लॉग ऑफ ए. याच्यानुसार जर कधी पाहिलं देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ m इज इक्वल्स टू 3. तर तुमचा आन्सर इन 3 इंटू लॉग ऑफ टॅन एक्स. काय आलं हा जो टॅनच्या डोक्यावर जो 3 होता, जो पॉवरच्या ठिकाणी 3 होता, तो 3 आपण घेतला समोर बाय युझिंग द लॉगॅरिथमिक फॉर्म्युला. लॉग ऑफ ए रेज टू द पॉवर m इज इक्वल्स टू m इंटू लॉग ऑफ ए. म्हणजे अजून हे मॉडिफिकेशनची एक स्टेप आहे. मग log of tan cube x तर 3 into log of tan x plus sin. What is the value of m? 4. तर तुम्ही इथं लिहायचं 4 into log of sin x into log of sin x आणि त्याच्यानंतर प्लस. मग इथं डबल तुमचं कन्फ्युजन वाढेल. तुम्हाला असं वाटेल की लॉग ऑफ एक्सचा स्क्वेअर बी आहे प्लस 7 बी आहे त्याच्या डोक्यावर 7 आहे. तर तुम्ही ना या दोनचा विचार करायचा नाही. लॉगच्या समोर येणारं फंक्शन हा पूर्णच्या पूर्ण ब्रॅकेट आणि ब्रॅकेटची पॉवर किती आहे 7. तर हा 7 तुम्ही समोर घ्यायचा 7 इंटू लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस किती 7. आणि या 2चा आपण नंतर पाहू म्हणजे पुढच्या स्टेपमध्ये सॉल्व करायला लागेल आपल्याला. ठीक आहे. तर या ठिकाणी या 2 मध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. जे आता पहा कारण की एक्सचा स्क्वेअर आहे तर एक्स स्क्वेअरच्या सोबत अजून प्लस 7 आहे आणि तो ब्रॅकेट आहे. तो काय आहे ब्रॅकेट. आणि या ब्रॅकेट म्हणजे हे लॉगचं फंक्शन आणि फंक्शनची पॉवर आहे 7 म्हणून 7 समोर घ्यायचा 2 घ्यायचा नाही. जर का समजा असं असतं लॉग ऑफ एक्स स्क्वेअर फक्त काय असतं लॉग ऑफ एक्स स्क्वेअर मग आपण असं लिहिलं असतं 2 इंटू लॉग एक्स 2 इंटू लॉग एक्स म्हणजे अशी स्टेप त्याच्यामध्ये आली असती. पण या ठिकाणी पूर्ण ब्रॅकेटचा एक फंक्शन लॉगच्या सोबत आणि त्या पूर्ण ब्रॅकेटचा काय आहे पॉवर आहे 7 म्हणून आपण 7 घ्यायचं समोर. मग आता त्याच्यानंतरच्या स्टेपमध्ये आता याच्यानंतर तुम्ही त्याला मॉडिफाय करू शकत नाही. सुरू आवाज कमी कर बेटा. मग आता याच्या मधामध्ये तुम्हाला डायरेक्ट सॉल्व करायला लागतं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. या स्टेपच्या नंतर आपण स्टेप लिहून घ्यायची डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. खाली दिसते की पाहू द्या. हा कॅमेरा भल्लावर आहे. मॅसेज कोणाला ठीक आहे. मग डिफरन्शिएट करताना स्टेप कशी पहा dy अपॉन dx इज इक्वल्स टू. मग dy अपॉन dx इज इक्वल्स टू आपण लिहायचं ddx पहिला पार्ट 3 इंटू लॉग ऑफ ब्रॅकेट टॅन एक्स 3 इंटू लॉग ऑफ टॅन एक्स प्लस त्याच्यानंतर ddx ऑफ 4 इंटू लॉग ऑफ साइन एक्स त्याच्यानंतर प्लस
dx ऑफ 7 इंटू लॉग ऑफ ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस 7 एक्स स्क्वेअर प्लस 7. आता पहा म्हणजे पूर्ण याला डिफरन्शिएट करायचं आणि हा डेरिव्हेटिव्ह या तिन्ही पार्टला आपण काय करून टाकला, देऊन टाकला, सेपरेट देऊन टाकला. मग डेरिव्हेटिव्ह ज्या फंक्शनचा आपण घेतो त्या फंक्शनमध्ये तुम्ही कधी लक्षात ठेवायचं की जो कॉन्स्टंट पार्ट असते की जो प्रॉडक्टमध्ये असते, जो कॉन्स्टंट दिलेल्या फंक्शनला मल्टिप्लाय असते तो कॉन्स्टंट आपण कधीही डेरिव्हेटिव्हच्या काय लिहायचं, बाहेर लिहायचा. मग बाहेर लिहायचा मी असा राऊंड केला म्हणजे त्याचा अर्थ 0 नाही. मग बाहेर लिहायचा म्हणजे काय येईल पुढची स्टेप, dy/dx इज इक्वल्स टू हा कॉन्स्टंट बाहेर 3 इंटू dx ऑफ आता स्टेप इन लॉग ऑफ tan x, त्याच्यानंतर प्लस हा 4 इंटू dx ऑफ लॉग ऑफ कायली स्टेप sin x, त्याच्यानंतर परत हा कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर 7 इंटू dx ऑफ काय इन dx ऑफ लॉग ऑफ ब्रॅकेटच विसरलो एक्स स्क्वेअर प्लस 7. ठीक आहे, म्हणजे जो कॉन्स्टंट पार्ट आहे तोच बाहेर घ्यायचा. फंक्शनच्या सोबत अरिथमॅटिक क्वेश्चन असा कोणताच पार्ट बाहेर घ्यायचा नाही. म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस 7 तुम्हाला वाटेल कॉन्स्टंट आहे, घ्या भाई, तसं नाही. तो 7 या एक्स स्क्वेअरच्या सोबत आहे म्हणून मग त्याला बाहेर घ्यायचा नाही, ते फंक्शनच्या सोबत जसंच्या तसं राहू द्यायचं. मग ते झाल्यानंतर आता आपल्याला यूज करायचं आहे फॉर्म्युलेशन. तर पहा एकच फॉर्म्युला लागेल dx ऑफ लॉग dx ऑफ लॉग dx ऑफ लॉग. मग ब्रॅकेटच्या आतमधले फॉर्म्युले नंतर पाहू. मग आता यूज करत असताना एक फॉर्म्युला आपल्याला लिहायला लागेल. फॉर्म्युला कसा, dx ऑफ लॉग ऑफ एफ ऑफ एक्स. पहा फॉर्म्युलेशन काय लिहिलं मी ना, dx ऑफ लॉग ऑफ एफ ऑफ एक्स. लॉग एक्स नाही लिहिला, एक्सच्या ठिकाणी फंक्शन लिहिलं. मग dx ऑफ लॉग ऑफ एफ ऑफ एक्स 1 अपॉन एफ ऑफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एफ ऑफ एक्स. हा डॅश म्हणजे त्या फंक्शनचं काय आहे ते डेरिव्हेटिव्ह आहे. त्याच्यात तुम्हाला वाटेल की वर बी एफ ऑफ एक्स आणि खाली एफ ऑफ एक्स दिसते, एफ ऑफ एक्स कॅन्सल, उत्तर आलं 1 डॅश. हा 1 आणि हा त्याचा डॅश तुमच्या कॅल्क्युलेशननुसार. पण तसं ते करायचं नाही, तसं होतही नाही. आलं लक्षात. मग आता ते फॉर्म्युलेशन यूज केल्यानंतर आन्सर काय ते पहा, dy अपॉन dx इज इक्वल्स टू हा 3 जसाच्या तसा, हाताकडे लक्ष ठेवा माया, हा 3 dx ऑफ लॉग ऑफ एफ ऑफ एक्स. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एफ ऑफ एक्स, tan x. म्हणजे dx ऑफ लॉग ऑफ tan x मग इंटू 1 अपॉन tan x, 1 अपॉन tan x. म्हणजे एफ ऑफ एक्स जो होता तो 1 अपॉन एफ ऑफ एक्सच्या ठिकाणी काय आला tan x आणि इंटू त्याच tan x चा काय डेरिव्हेटिव्ह म्हणजे dx ऑफ tan x. म्हणजे dx ऑफ काय आलं tan x. म्हणजे हे याचा डेरिव्हेटिव्ह इथपर्यंत आपण काढला. म्हणजे हा जो डेरिव्हेटिव्ह आपण काढला हा कोणाचा काढला, पहिल्या टर्मचा. ठीक आहे, नंतर साईन कोणता आहे, प्लस. तर प्लस साईन हा 4 कॉन्स्टंट 4 dx ऑफ लॉग ऑफ ब्रॅकेट म्हणजे लॉग ऑफ साइन एक्स मग परत इंटू 1 अपॉन साइन एक्स इंटू dx ऑफ इथं काय येईल साइन एक्स. काय आलं dx ऑफ साइन एक्स. हा कोणत्या पार्टचा डेरिव्हेटिव्ह आपण घेतला, दुसऱ्या पार्टचा. म्हणजे हा डेरिव्हेटिव्ह आला दुसऱ्या पार्टचा. कन्फ्यूज व्हायचं नाही, या साईनवर लक्ष ठेवा तुम्ही. नंतर परत प्लस साईन, कोणतं साईन आहे प्लस. हा 7 कॉन्स्टंट जसाच्या तसा dx ऑफ लॉग ऑफ ब्रॅकेट मग इंटू 1 अपॉन एफ ऑफ एक्सच्या ठिकाणी व्हॅल्यू कोणती आहे एक्स स्क्वेअर प्लस 7 एक्स स्क्वेअर प्लस 7 इंटू dx ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7. म्हणजे हा जो डेरिव्हेटिव्ह आता आपण घेतला हा डेरिव्हेटिव्ह कोणत्या पार्टचा आहे, तिसऱ्या पार्टचा. समजून जा, हे जे नोटिफिकेशन मी दाखवले म्हणजे तो त्याचा काय आहे डेरिव्हेटिव्ह. आलं लक्षात. आणि त्याच्यानंतरच्या स्टेपमध्ये dy अपॉन dx इज इक्वल्स टू हा 3 अपॉन किंवा तसं न लिहिता आता आपण असं लिहू 3 इंटू त्याच्यानंतर किती दिलं आहे tan x 1 अपॉन tan x 1 न लिहिला मी ना. आणि dx ऑफ tan x बरोबर dx ऑफ tan x बरोबर sec स्क्वेअर x. dx ऑफ tan x बरोबर किती sec स्क्वेअर x. फॉर्म्युले तुमचे पाठ पाहिजे नाही तर मग कधी काढला पान की पाहत बसा त्याच्यात. प्लस हा 4 आणि इंटू किती अपॉनमध्ये किती आहे साइन एक्स. मग जसं आधी मी 1 लिहिलं नाही डायरेक्ट आन्सर लिहिलं dx ऑफ टॅनचं sec स्क्वेअर एक्स. तिथंच तुम्ही काय लिहायचं dx ऑफ साइन एक्स. आणि dx ऑफ साइन एक्स म्हणजे काय असते प्लस कॉस एक्स मायनस कॉस एक्स नाही. किती असते प्लस कॉस एक्स. म्हणजे dx ऑफ साइन एक्स किती आला
प्लस कॉस एक्स आणि त्याच्यानंतरच्या स्टेपमध्ये हा प्लस आणि हा 7 प्लस आणि हा किती आला 7 आपल्या बोर्डची ॲडजस्टमेंटच आहे 7 इंटू आणि ब्रॅकेटमध्ये किती एक्स स्क्वेअर प्लस 7 आणि नंतर पहा डी डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर म्हणजे ट्वाईस एक्स आणि त्याच्यानंतर प्लस डी डी एक्स ऑफ 7 किती 0 हे डायरेक्ट केलं मी डी डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर ट्वाईस एक्स प्लस डी डी एक्स ऑफ 7 किती कॉन्स्टंट. आता याच्यानंतरच्या स्टेपमध्ये तुम्ही त्याला काय करून टाकायचं सॉल्व म्हणजे फायनल स्टेप डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल्स टू डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल्स टू. आता पहा साइन अँड कॉस आहे या टर्ममध्ये सेकंड टॅन आहे इथं साइन अँड कॉस आहे तर आपण साइन अँड कॉसमध्ये आन्सर आणू. आता जागाही नाही आपल्याकडे नाही मग 3 हा जसाच्या तसा इंटू सेक स्क्वेअरचा फॉर्म्युला असते 1 कॉस सेकचा फॉर्म्युला काय असते 1 कॉस तर सेक स्क्वेअरचा फॉर्म्युला 1 कॉस स्क्वेअर 1 कॉस स्क्वेअर लक्ष द्यायचा हां 1 कॉस स्क्वेअर एक्स या सेक स्क्वेअरला कसं लिहिलं मी ना 1 कॉस स्क्वेअर एक्स आणि डिवायडेड बाय टॅनला कसं लिहितो मी आता साइन एक्स अपॉन कॉस एक्स हे माहीत आहे तुम्हाला बेसिक टर्म टॅनला कसं लिहिलं साइन अपॉन कॉस आणि सेक स्क्वेअरला कसं लिहिलं 1 कॉस स्क्वेअर त्याच्यानंतर प्लस साइन प्लस साइन किंवा आन्सर तसंही ठेवलं असतं चाललं असतं तुम्ही ना सेक आणि टॅनमध्ये करू का तसं सेक स्क्वेअर जाऊ द्या 4 आता लिहिलंच आपण तर या टर्ममध्ये लिहू पण आता याला कॉस्टला कॉटच करायला लागेल. एक काम करू आपण जसं आहे तसंच राहू देऊ आपण बेसिकमध्ये कन्वर्ट न करता बेसिकला डिराइडमध्ये राहू देऊ म्हणजे साइन अँड कॉसमध्ये तुम्ही कन्वर्ट करू शकता. या स्टेपमध्ये कॉस तुमचा कॅन्सल झाला असता बाकी काही नाही. मग तुमचा आन्सर येईल डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल्स टू हा 3 सेक स्क्वेअर एक्स अपॉन टॅन एक्स त्याच्यानंतर प्लस 4 कॉस अपॉन साइन म्हणजे कॉट एक्स आणि त्याच्यानंतर प्लस 7 आणि इथं किती 7 इंटू 2x म्हणजे 7 दुने 14 म्हणजे 14x अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 7 झालं तुमचं आन्सर डी वाय बाय डी एक्स. तर अशा पद्धतीनं आपण हे एक्झाम्पल केलेलं आहे आणि लक्षात म्हणजे हे एक्झाम्पल आता आपलं असं झालेलं आहे. फक्त तुम्ही ना ह्या ज्या सुरुवातीच्या ज्या स्टेप आहे मॉडिफिकेशनच्या ह्या स्टेप तुम्ही लक्षात ठेवल्या पाहिजे की तुमचं लॉगमध्ये कन्व्हर्जन कसं होत चालते. तुम्हाला असं वाटतं की एक्झाम्पल खूप मोठा आहे कदाचित कठीण असेल किंवा काय असेल व्हेरिएशन काहीच नाही फक्त तुम्हाला फॉर्म्युलेशन कोणाचे माहीत पाहिजे लॉगचे आणि लक्षात अशा पद्धतीचं एक्झाम्पल आपलं आलेलं आहे. ते समोरचं एक्झाम्पल झाल्यानंतर आता आपलं एक्झाम्पल आहे 14वं वाय इज इक्वल्स टू लॉगच्या आतमध्ये फंक्शन आहे ब्रॅकेटमध्ये अंडर रूटमध्ये परत 2 पार्ट आहे न्यूमरेटर डिनोटर म्हणजे रॅशनल पार्ट न्यूमरेटरमध्ये 1 प्लस कॉस ऑफ 5x अपॉन 2 आणि डिवाइड बाय 1 मायनस कॉस ऑफ 5x अपॉन 2. तर असं एक्झाम्पल असलं की एक्झाम्पल विद्यार्थी पहिले घाबरून जातात की अशा प्रकारचं काय एक्झाम्पल आहे की ज्याच्यात लॉगही आहे त्याच्यामध्ये अंडर रूटही आहे त्याच्यामध्ये परत प्लस मायनसही आहे आणि फंक्शनमध्ये परत रॅशनलही आहे. पण याच्यासारखं एक्झाम्पल्स म्हणजे इझी एक्झाम्पल दुसरं कोणतंच नाही घाबऱ्यासारखं काहीच नाही फक्त तुम्हाला सुरुवातीच्या टर्मपासून करावं लागते. तुम्ही डायरेक्ट पूर्ण एक्झाम्पल एका वेळेस पाहता यायला पाहून घाबरून जाता. तर याच्यामध्ये सुरुवात करून करायची पहिले लॉग पण लॉगपासून केल्यानंतर जर किती पाहिलं तर आतमध्ये एकच टर्म आहे रॅशनल पार्ट तुम्हाला दिसते पण रॅशनल पार्ट एकच फंक्शन अंडर रूटमध्ये आपण जे लॉगसाठी अंडर रूट हे एकच फंक्शन आहे त्याच्यामध्ये प्रॉडक्ट आहे नाही आणि डिवायडेशनही नाही. तर मग असं जर सुरुवातीपासून जर त्याच्याने मॉडिफिकेशन होत नसेल तर तुम्हाला इन्नर फंक्शनपासून मॉडिफिकेशन करावं लागतात आणि इन्नर फंक्शनपासून मॉडिफिकेशन करायसाठी फॉर्म्युलेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. तुम्हाला फॉर्म्युलेशन पाहत असणं खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला समजलं पाहिजे. तर या ठिकाणी अशी स्टेप तुम्हाला दिसली 1 प्लस कॉस आणि 1 मायनस कॉस की डायरेक्ट तुमच्या माइंडमध्ये डायरेक्ट फॉर्म्युलेशन यायला पाहिजे. जसं आता मी एक फॉर्म्युला लिहितो 1 प्लस कॉस थीटा 1 प्लस कॉस थीटा आणि दुसरं फॉर्म्युलेशन असतं 1 मायनस कॉस थीटा. तर 1 मायनस कॉस थीटा भरपूर विद्यार्थ्यांना इझी असते 1 मायनस कॉस थीटा इज इक्वल्स टू 2 साइन स्क्वेअर थीटा बाय 2. काय झालं 1 मायनस कॉस थीटा म्हणजे 2 साइन स्क्वेअर आणि जो अँगल आहे अँगल थीटा त्याचा काय आहे हाफ म्हणजे भरपूर विद्यार्थ्याला हा फॉर्म्युला माहीत असते. पण याच्यासारखाच दुसरा फॉर्म्युला कोणता आहे 1 प्लस कॉस थीटा इज इक्वल्स टू 2 बस फक्त कॉस स्क्वेअर थीटा बाय 2 जसंच्या तसं प्लस असेल द कॉस
त्याच्यानंतर मायनस इन द साईन 1 प्लस कॉस थिटा 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 1 मायनस कॉस थिटा 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. म्हणजे हे फॉर्म्युलेशन यूज केलं म्हणजे जर परीक्षेमध्ये असं एक्झाम्पल आलं तर चेकरले फक्त पुढच्या स्टेपमध्ये इथलं मॉडिफिकेशन दिसलं म्हणजे त्याचं कन्सिडरेशन झालं की यांचे कन्सेप्ट क्लिअर आहे. मग काही स्टेप पहा. वाय इज इक्वल्स टू लॉग ऑफ y इज इक्वल्स टू लॉग ऑफ आणि त्याच्यानंतर ब्रॅकेटच्या आतमध्ये हा अंडर रूट काहीच अजून सध्याच्या अंडर रूटला हात लावायचा नाही, त्याचा आपण नंतर पाहू. मग 1 प्लस कॉस थिटा आता तिथं लिहायचं तुम्ही ना 2 कॉस स्क्वेअर. आता थिटाच्या ठिकाणी व्हॅल्यू कोणती आहे? थिटाच्या ठिकाणी व्हॅल्यू आहे 5x/2. तर ते फॉर्म्युलेशन काय येईल या ठिकाणी जर कधी पाहिला आपण तर 2 कॉस स्क्वेअर थिटाच्या ठिकाणी व्हॅल्यू आहे 5x/2 आणि फॉर्म्युलेशननुसार परत अपॉन 2. हो ठेवून दे बेटा. मग 2 कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू 5x/2 आणि अपॉनमध्ये 2. तर काही काही जण इथं परत फॉर्म्युला यूज करताना मिस्टेक करतात, त्यांना वाटते की हा 2x आणि हा 2 काय होऊन जाते कॅन्सल आणि काय राहिला फक्त 2 स्क्वेअर 5x म्हणजे चुकी होऊ शकते. तर तुम्ही हे लक्षात ठेवायचं की 5x/2 हा वरचा एक पार्ट आहे आणि त्याच्यानंतर डिवाइडमध्ये जो 2 आहे हा दुसरा पार्ट आहे. रेसिप्रोकल करताना डिनॉमिनेटरचं फंक्शन आणि न्यूमरेटरचं फंक्शन याच्यामध्ये क्रॉस मल्टिप्लाय होते म्हणजे मग याचा हा 2 आणि 2 काय व्हायला पाहिजे कॅन्सल नाही, त्याचा होईल प्रॉडक्ट. म्हणजे 2 कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू 5x/2 आणि फॉर्म्युलेशननुसार हा अपॉनचा 2. तर आपण अपॉनचा 2 लिहिला आणि 2च्या अपॉनमध्ये काय असते म्हणजे किती आहे 1. आणि जेव्हा याला आपण त्याच्यामध्ये टर्म हे खालचं रेसिप्रोकल घेऊ तेव्हा हा 1 जाते या 5xच्या सोबत मल्टिप्लायमध्ये आणि हा डिनॉमिनेटरचा न्यूमरेटर काय सांगत आहे मी डिनॉमिनेटरचा न्यूमरेटरच्या डिनॉमिनेटरशी मल्टिप्लाय होऊन जाते. मग तो मल्टिप्लाय झाला म्हणजे 2 × 2 काय असते तो 4 म्हणजे 2 कॉस स्क्वेअर 5x किती यायला पाहिजे 4 यायला पाहिजे. नाही तर एवढा मोठा फॉर्म्युला लिहिला आणि तर 2 कॅन्सल केला फक्त 5x लिहिलं म्हणजे झालं. मग चेक करते तर त्याच्या पुढे एक्झाम्पल सॉल्व करत नाही. तर 2 कॉस स्क्वेअर 5x/4 आणि डिवायडेड बाय सेम स्टेप तशी परत काय येईल 2 साइन स्क्वेअर 5x/4. हेच ॲडजस्टमेंट तुम्हाला समजली पाहिजे. मी एक वेळेस परत तुम्हाला ते ॲडजस्टमेंट रिपीट करतो नाही तर मग तुम्हाला अजून कन्फ्युजन होऊन जाईल की काय आहे हे. आता पहा या दोघांपैकी कोणतं एक घेऊ आपण. मी समजा वरचं घेतो 1 प्लस कॉस ऑफ 5x/2. अशा प्रकारचे टर्म गिवन आहे तुम्हाला. एक्झाम्पलच्या स्टेपमधला फॉर्म्युलेशनचा यूज आहे फक्त तो. मग इथं फॉर्म्युला यूज केला 1 तर 1 प्लस तर प्लस कॉस तर कॉस आणि त्याच्यानंतर हा जो ब्रॅकेट आहे याची व्हॅल्यू फक्त काय घेतली थिटा. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ थिटा? थिटा इज इक्वल्स टू 5x/2. मग 1 प्लस कॉस थिटाचं फॉर्म्युलेशन काय असते 2 कॉस स्क्वेअर θ/2 म्हणजे 1 प्लस कॉस थिटा. तर थिटा इज अन अँगल. एक्सपान्शन करताना 2 कॉस स्क्वेअर आणि जो अँगल असेल त्याला घ्यायचा हाफ म्हणजे θ/2. मग आता याच्यानुसार जर कधी लिहिलं तर याचा आन्सर काय येईल पहा. हा 2 जसाच्या तसा कॉसचा स्क्वेअर आणि थिटाची व्हॅल्यू किती आहे इथं थिटा इज इक्वल्स टू 5x/2. मग 5x/2 झाला हे व्हॅल्यू झाली थिटाची आणि फॉर्म्युल्यानुसार अपॉनमध्ये किती आहे 2. तर अशी स्टेप तुमची आली. तर अशी स्टेप आल्यानंतर इथं 2 कॅन्सल होणार नाही. तर हा वरचा एक ब्रॅकेट आला म्हणजे या पूर्ण ब्रॅकेटला अपॉनमध्ये 2 आहे. ठीक आहे. मग या 2च्या अपॉनमध्ये काय असते म्हणजे किती आहे 1. 2च्या अपॉनमध्ये काय असते म्हणजे किती आहे 1. जर एखादी टर्म अशी असेल a/b होल डिवाइड बाय c/d. न्यूमरेटर इज वन ऑफ द ब्रॅकेट डिनॉमिनेटर इज अगेन वन ऑफ द ब्रॅकेट. ठीक आहे. मग एक रॅशनल अपॉन रॅशनल आहे. मग याला सॉल्व करत असताना हा ए जेव्हा या खालच्याला रेसिप्रोकलाइज करू तेव्हा डिनॉमिनेटर हा न्यूमरेटरच्या सोबत मल्टिप्लाय होते. ठीक आहे. आणि डिनॉमिनेटरचा न्यूमरेटर हा न्यूमरेटरच्या डिनॉमिनेटर सोबत मल्टिप्लाय होते. आता तुमच्या लक्षात म्हणजे एक न्यूमरेटरचा न्यूमरेटर एक डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर हे दोन्हीही जेव्हा रेसिप्रोकलाइज होतात तेव्हा त्याच्यामध्ये काय होऊन जाते प्रॉडक्ट. मग तसा प्रॉडक्ट आपल्याला करायचा म्हणजे a × d आणि त्याच्यानंतर b × c आणि तसं जर कधी केलं तर हा 1 मल्टिप्लाय होईन या 5x सोबत आणि हा 2 मल्टिप्लाय होईन या 2च्या सोबत. मग त्याच्यानुसार 1 × 5x आणि 2 × 2 किती आलं 4. स्टेप क्लिअर. मग इथपर्यंत असं झाल्यानंतर त्याच्यानंतर पहा आता या ठिकाणी 2 हे सारखी टर्म आहे कॅन्सल करून टाकायची.
टू काय करायची कॅन्सल. जास्त जोशमध्ये येऊन जसा हा 2 कॅन्सल केला तसा हा स्क्वेअरचा 2 कॅन्सल करायचा नाही, नाहीतर तो कॅन्सल केला म्हणजे गेलं एक्झाम्पल. आणि लक्षात हा 2 त्याला मल्टिप्लायर आहे आणि हा 2 त्याची पॉवर आहे. हा 2 काय त्याची पॉवर, जेव्हा त्याचे फंक्शन सारखे असते तेव्हा तो कॅन्सल झाला असता, पण आता करायचा नाही. मग त्याच्यानंतरची स्टेप y इज इक्वल्स टू लॉग ऑफ इंटू ब्रॅकेट अंडर रूट ऑफ, आणि त्याच्यानंतर पहा कॉस स्क्वेअर अपॉन साईन स्क्वेअर, मग कॉस अपॉन साईन कॉट, मग कॉस स्क्वेअर अपॉन साईन स्क्वेअर इज इक्वल्स टू कॉट स्क्वेअर. पण हे केव्हा होते, जेव्हा त्याच्यामध्ये असणारी अँगलची व्हॅल्यू सारखी असते तेव्हा 5x/4 5x/4, नाहीतर मग अँगलची व्हॅल्यू वेगवेगळी आहे आणि फक्त वर कॉस स्क्वेअर आणि खाली साईन स्क्वेअर दिसते म्हणजे लावा, तसं नाही. मग इथं अँगल जर सारखे आहेत देन कॉस स्क्वेअर अपॉन साईन स्क्वेअर इज इक्वल्स टू कॉट स्क्वेअर आणि अँगल किती आला 5x/4. म्हणजे अशा पद्धतीचं एक्झाम्पल आपण काय केलं ते मॉडिफाईड केलं. आणि मॉडिफाईड केल्यानंतर आता पहा कॉटचा स्क्वेअर आणि कॉट कशामध्ये आहे अंडर रूटमध्ये, आणि अंडर रूट आणि स्क्वेअर एक दुसऱ्याला चालत नाही म्हणून ते काय करून टाकायचे कॅन्सल. म्हणजे मग काय स्टेप आली तुमची y इज इक्वल्स टू लॉग ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये काय येईल कॉट ऑफ आणि त्याच्या परत ब्रॅकेट आहे अजून म्हणजे 5x अपॉन किती आहे 4, 5x अपॉन किती आहे 4. लॉग म्हणजे माणूस, कॉट म्हणजे कोंबडी आणि 5x/4 म्हणजे अंड आहे की नाही. अशा प्रकारचं तुम्हाला ते स्टेप दिली त्याच्यामध्ये. आता हे पुसलत चालेल, हे आलं असेल तुमच्या लक्षात, ठीक आहे. आणि आता याच्यानंतर आपण त्याला मॉडिफिकेशन करू शकत नाही. मग आता मॉडिफिकेशन करू शकत नाही तर तुम्ही याला काय करू शकता, डायरेक्ट काय करायचं डिफरन्शिएट. मग इनर फंक्शन 5x/4, त्याच्यानंतरचं फंक्शन कॉट आणि सर्वात बाहेरचं फंक्शन कोणतं आहे लॉग. मग आता याच्या मदतीने डायरेक्टही केलं चालते आणि सबस्टिट्यूशननं केलं चेन रूलनं तरीही चालते. चेन रूलनं सॉल्व करत असताना तुम्हाला काय करावं लागते व्हॅल्यू पुट. पण शक्यतोवर ज्या एक्झाम्पलमध्ये आपण मॉडिफिकेशन करतो ते एक्झाम्पल डायरेक्ट मेथडनंच चालू द्यायचं, असं काही नाही. आणि जर का दिलेलं असेल बाय युजिंग द चेन रूल तर चालते. मग याच्यानंतर तुम्हाला चेन रूल नसते करावं लागेल, मी डायरेक्ट न करतो. मग डायरेक्ट माझी स्टेप कशी इन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि विथ रिस्पेक्ट टू एक्सनं काय ते स्टेप dy/dx इज इक्वल्स टू dx ऑफ लॉग ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये काय आहे कॉट, ब्रॅकेटच्या आतमध्ये काय आहे 5x/4. अशा पद्धतीचं. मग परत फॉर्म्युलेशन dx ऑफ लॉग ऑफ f(x) लिहितो मी फॉर्म्युला dx ऑफ लॉग ऑफ f(x) इज इक्वल्स टू 1/f(x) आणि इंटू f'(x). f' म्हणजे त्याचा काय असते तो डेरिव्हेटिव्ह असते. मग f' किती आलं ते x. आणि आता याच्यानुसार जर कधी आन्सर कधी पाहिलं तर dy/dx इज इक्वल्स टू व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ f(x) कॉट. मग 1/cot 5x/4. पेपरमध्ये जेवढा क्वेश्चन जास्तीत जास्त मार्काचा असेल त्या मार्कासाठी येणारं एक्झाम्पल बी असू शकते. हे आलं लक्षात, फक्त त्याच्याने मॉडिफिकेशन आणि टर्म दिलेलं आहे. मग dx ऑफ लॉग ऑफ f(x) 1/f(x). व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ f(x)? f(x) इज इक्वल्स टू कॉट ऑफ 5x/4. ठीक आहे. मग 1/cot मग परत इंटू dx ऑफ, कारण की f' दिलं आहे, मग इंटू dx ऑफ कॉट ऑफ 5x/ किती 4. म्हणजे आता हा डेरिव्हेटिव्ह कोणाचा घ्यायचा कॉटचा. मग नंतरच्या स्टेपमध्ये परत 2 फॉर्म्युलेशन यूज करायचे. एक फॉर्म्युलेशन मीच सांगतो तुम्हाला, dx ऑफ कॉट ऑफ f(x), dx ऑफ कॉट आतमध्ये काय फंक्शन f(x), मग डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट मायनस कोसेक स्क्वेअर f(x) इंटू f'(x). म्हणजे dx ऑफ tan sec स्क्वेअर आणि dx ऑफ कॉट स्क्वेअर dx ऑफ कॉट मायनस कोसेक स्क्वेअर f(x) आणि या फंक्शनचा काय घेतला डेरिव्हेटिव्ह. मग मी स्टेप लिहितो dy/dx इज इक्वल्स टू dy/dx इज इक्वल्स टू. मग dy/dx इज इक्वल्स टू काय ते टर्म पहा. आता या ठिकाणी dx ऑफ कॉट किती आलं मायनस इंटू म्हणजे मायनस dx ऑफ कॉट किती कोसेक स्क्वेअर f(x) ची व्हॅल्यू किती 5x/4. आलं लक्षात, dx ऑफ कॉट आहे ना, म्हणजे इथं फॉर्म्युला यूज करायचा ना. मग या फॉर्म्युलेनुसार dx ऑफ कॉट किती आलं मायनस कोसेक स्क्वेअर f(x) असं तसं आणि इंटू आता f(x) ची व्हॅल्यू किती झाली 5x/4. मग इंटू dx ऑफ 5x/ किती आलं 4. आन्सर तिकडे जो ॲडजस्टमेंट करून ते जाऊ द्या, आन्सर ही नसते. हे स्टेप समजली की झालं. मग
डी एक्स ऑफ कॉट मायनस कोसेक स्क्वेअर फंक्शन एफ ऑफ एक्स आणि परत त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह इंटू प्रॉडक्ट. मग 1 कॉट जसंच्या तसं म्हणजे टॅन ऑफ 5x/4 टॅन ऑफ 5x/4. आता जे अमावस्या पौर्णिमा विद्यार्थी असतात की जे बिचारे कधी कधी ट्युशना करतात, कधी कधी त्याच्यामध्ये ट्युशन झाल्यानंतर क्लास करतात, कधी कधी फॉर्म्युलेच पाहिलं नाही, काही नाही, काहीच नाही, तर इले आता हे समजणार नाही. 1 कॉट त्याला काय लिहितो मी टॅन, त्याचा फॉर्म्युलेशन असते, एक बेसिक फॉर्म्युलेशन लिहून दाखवतो मी तुम्हाला. टॅन एक्स इंटू कॉट एक्स इज इक्वल्स टू 1. आणि मग या फॉर्म्युल्याच्या बेसिक फॉर्म्युल्यानुसार तुम्हाला जसा वाटेन तसा फॉर्म्युला बनवा. हा कॉट इकडे मल्टिप्लाय तिकडे गेला तर प्रॉडक्ट 1 कॉट म्हणजे टॅन, आणि नंतर हा टॅन इकडे मल्टिप्लाय तिकडे गेला तर डिवाइड, मग तिकडे डिवाइड म्हणजे जाईल तर कॉट एक्स इज इक्वल्स टू 1/tan x. तुम्हाला वाटेन तसा फॉर्म्युला तुम्ही घेऊ शकता. मग 1 कॉटले मी कसं लिहिलं टॅन ऑफ 5x/4. लक्ष ठेवायचं जरी 1 कॉटला आपण टॅन लिहितो तरी 5x/4चा रेसिप्रोकल होणार नाही, ते इन्व्हर्सचे फॉर्म्युले असतात. नाही तर याच्यामध्ये कन्फ्युजन होईल. आता सुरुवातला तर होणार नाही, पण जेव्हा डेरिव्हेटिव्ह चॅप्टर पूर्ण झालं आणि दिवाळीच्या नंतर जेव्हा प्रॅक्टिस वाढते तेव्हा तुम्ही कन्फ्यूज होऊ शकता. म्हणजे हे स्टेप अशीच्या अशी आणि याच्यानंतरच्या स्टेपमध्ये खाली दिसतं का एकदम पाहू द्या, म्हणजे खालीच आन्सर लिहितो नाही दिसत, नंतर तुम्हाला प्रॉब्लेम नको, चालला आपला बोर्डा कमी पडा. dy/dx इज इक्वल्स टू, आता हा टॅन ऑफ 5x तर पहा हे पहिली टर्म, हे दुसरी टर्म, हे तिसरी टर्म आणि त्याच्याने मायनस साईन, तुम्ही मायनस साईन घेतो समोर नाही तर राहू देतो. म्हणजे पहिले लिहितो टॅन ऑफ 5x/4 त्याच्यानंतर इंटू मायनस कोसेक स्क्वेअर 5x/4 समजून घ्यायचं आहे, भल्ला कोपऱ्यात चाललं ते. आणि नंतर परत ddx ऑफ 5x/4. तर याचा आन्सर फक्त येईल 5/4. कसं, आता या ठिकाणी क्वेश्चन रूल लावायचा नाही, नाही काही काही जण त्याच्यात बी क्वेश्चन रूल लावा, तसं नाही. तर या ठिकाणी न्यूमरेटरमध्ये एक्स आहे आणि त्या एक्सच्यासोबत प्रॉडक्ट कोणता आला 5चा, पण डिनॉमिनेटरमध्ये एक्स नाही आहे म्हणजे डिनॉमिनेटरमध्ये कॉन्स्टंट आहे आणि डिनॉमिनेटरमध्ये व्हेरिएबल नाही म्हणजे फंक्शन नाही, आणि व्हेरिएबल नाही फंक्शन नाही म्हणजे त्या ठिकाणी क्वेश्चन रूल येणार नाही. जर या 4च्या सोबत एखादी टर्म एक्सची असती तर किती तो कोणता रूल लागला असता क्वेश्चन, पण हा एक्सचा कोएफिशियंट कोणता आला 5/4. मग रूल असते ddx ऑफ kx इज इक्वल्स टू k. व्हॉट इज द k इज अ कॉन्स्टंट आणि या ठिकाणी k ची व्हॅल्यू काय आली 5/4. आणि सर्वात शेवटी जेव्हा आपण आन्सर लिहू देन dy/dx इज इक्वल्स टू, हे मायनस साईन पुढे घ्यायचं, हा कॉन्स्टंट 5/4 पुढे घ्यायचा आणि इंटू टॅन ऑफ 5x/4 आणि इंटू परत कोसेक स्क्वेअर ऑफ 5x/4. काही त्याला बेसिकमध्ये कन्वर्ट करायचं नाही, काही नाही, काहीच नाही. ठीक आहे, हे जे आलं तेच त्याचं काय आलं फायनल आन्सर. आता तुमच्या लक्षात आलेलं असेल एक्झाम्पल. फक्त मॉडिफिकेशनच्या स्टेप लक्षात ठेवायच्या. पेपरमध्ये जास्तीत जास्त मार्काचा जो क्वेश्चन राहील तशा जास्तीत जास्त मार्कासाठी असा क्वेश्चन विचारला जाऊ शकते, 4-4 मार्कासाठी, 3-3 मार्कासाठी. ठीक आहे, तर अशा पद्धतीचं आपलं एक्झाम्पल आहे. याच्या पुढचं जे एक्झाम्पल आहे ते मी लगेच तुम्हाला ॲज अ होमवर्क आहे, पण एक वेळेस मी तुम्हाला त्याच्या गाईडलाईन्स याच्यामध्ये देऊन टाकतो. 10वे एक्झाम्पल घेतल्यानंतर मी जे 13वे जे एक्झाम्पल आहे ते मुद्दाम तुम्हाला होमवर्कसाठी ठेवलेलं आहे. 1 - cos of 3x म्हणजे पहा y इज इक्वल्स टू लॉग ऑफ अंडर रूट ऑफ 1 - cos of 3x म्हणजे 1 - cos θ हा फॉर्म्युला तुम्हाला वापरावा लागेल. अपॉनमध्ये 1 + cos of 3x म्हणजे 1 + cos θ हा फॉर्म्युला तुम्हाला यूज करावा लागेल. तर ते फॉर्म्युला यूज केल्यानंतर तुमची स्टेप अशी येईल लॉग ऑफ अंडर रूट म्हणजे काय येईल फक्त आता पहा मायनसचा फॉर्म्युला वरती आहे म्हणजे तुमचं येईल 2 साईनचा स्क्वेअर आणि 3x अपॉनमध्ये 2. थिटाची व्हॅल्यू किती आहे 3x आणि अपॉनमधला 2 जसाच्या तसा आणि डिवायडेड बाय 2 cos स्क्वेअर 3x/2. आणि लक्षात हा 2 आणि 2 कॅन्सल कारण की सारखा मल्टिप्लायर कॅन्सल. मग तसं स्क्वेअर काय कॅन्सल होईल काय नाही होणार. हा ब्रॅकेट बी सारखा आहे तोही कॅन्सल होईल काय नाही. आणि लक्षात तर मग हे जसंच्या तसं राहू द्यायचं. मग पुढच्या स्टेपमध्ये मग तुमचे आन्सर इन लॉग ऑफ अंडर रूट ऑफ साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर टॅनचा स्क्वेअर आणि 3x किती आलं 2 आणि त्याच्यानंतरच्या स्टेपमध्ये स्क्वेअर रूट आणि स्क्वेअरचं कधी जमत नाही. मग त्याच्यानंतर y इज इक्वल्स टू लॉग ऑफ ब्रॅकेटच्या आतमध्ये राहील टॅन ऑफ 3x/2 आणि याच्यानंतरच्या स्टेप तुम्ही इझिली करू शकता. आणि लक्षात म्हणजे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल लॉग ऑफ टॅन ऑफ 3x/2
2 तर तुम्ही हे डायरेक्ट मेथडनं सॉल्व करायचं. फॉर्म्युलेशन सेम जसे आपण केले तसे. तर अशा पद्धतीनं आपण आज हे 5 एक्झाम्पल सॉल्व केले. 3 मी सॉल्व करून दाखवले, 2 तुम्हाला ॲज अ काय होमवर्क. मग हे केल्यानंतर तुमच्याकडे बुक आहेत, त्या बुकमध्ये पहा की त्याच्या अगोदरचे सॉल्व एक्झाम्पल दिलेले आहे एक्सरसाइज 1.1च्या आधीचे. तर त्यातले सॉल्व एक्झाम्पल तुम्ही क्वेश्चन नंबर 3 मधले करायचे. लक्षात, एक्सरसाइजमधला क्वेश्चन नंबर आणि सॉल्विंगमधला क्वेश्चन नंबर त्यातले एक्झाम्पलची जी टॅक्ट असते सॉल्वची ती सारखी असते. तर अशा पद्धतीनं आज तुम्ही हे एवढे एक्झाम्पल करायचे. ठीक आहे. यातला एखादा क्वेश्चन, एखादा डाऊट असला, काही एखादी स्टेप नाही समजली तर ते मला विचारायची. व्हॉट्सअपवरती टाका, टेलिग्रामवरती टाका किंवा याच व्हिडिओच्या खाली तुम्ही काय करायचे, कमेंट करायचे. ठीक आहे. उद्याचं लेक्चर परत आपण उद्या याच टाईमला घेऊ.